नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या कोकण फॅमिली इन USA ह्या चॅनलवर. तर आम्ही खूप दिवसापासून एक भन्नाट ट्रिप प्लॅन करत होतो आणि त्या ट्रिपची सुरुवात आजपासून होते. तर आम्ही छान सगळे रेडी झालेलो आहोत. माझं असं आउटफिट आहे आजचं फर्स्ट डेचं. भूविका अनिकाही छान रेडी झालेले आहेत. आम्ही थोडंफार ब्ल्यू ब्ल्यू असं मॅचिंग करण्याचा ट्राय केलेला आहे. आम्ही अशी 14 जण थोडं ब्ल्यू मॅच करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ट्रिप जी आहे ती खूप मोठी ट्रिप आहे. म्हणजे हे एक कॅनडा मधलं खूप मोठं डेस्टिनेशन म्हणतात ह्याला. खूप छान आहे ते. कुठे जातोय हे तुम्हाला बघायचं असेल तर व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. आणि खूप काय काय मज्जा मस्ती धम्माल आम्ही करणार आहोत. ही टोटल 6 डेजची ट्रिप आहे. तर इथे आणि आम्ही थोडं सामान दिसेल. इथे जॅकेट्स आणि हे काय काय बरंच आहे. तर मेन जे सामान आहे ते आम्ही परवा रात्रीच कार मध्ये पॅक केलेलं आहे. आता चला आपण खाली जाऊया आणि कार मधलं सामान कसं पॅक केलंय तेही तुम्हाला दाखवतोय. तर आता आमच्या प्रवासाची सुरुवात करतोय आम्ही. आता पहिलं खाली जातो. पूर्ण घर वगैरे मी आवरून ठेवलेलं आहे कारण 5 डेज आम्ही घरी नाही आहोत. तर सगळा कचरा भांडी वगैरे सगळं सगळं झालेलं आहे. आता आम्ही गराज मध्ये आलोय. सामान मी तुम्हाला दाखवते कसं पॅक केलेलं आहे. पूर्ण गाडी पॅक झालेली आहे. हे बघा असं वाटतंय जराही जागा नाही आहे. आम्ही स्ट्रोलर पण नाही घेऊ शकलो. आता हे एवढं सामान बसवायचं आहे. तर बघू आता अनिकेत कुठे बसवतायत ते. गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया. चला आता आमची ट्रिप स्टार्ट झालेली आहे. आम्ही पार्किंग मधून बाहेर निघालेलो आहोत. आजचं क्लायमेट जरा क्लाउडी आहे. पूर्ण बाप्पाचं नाव घेऊन निघालोय. तो कालपासून खूपच असं ग्लूमी झालेलं. आम्हाला अशी भीती वाटत होती की आमची ट्रिप होते की नाही. पण आता ज्या ठिकाणी जातोय तिथे सुद्धा थोडस मिक्स्ड वेदर आहे. सो बघू. आणि आता बघूया किती वेळ. अजून तरी भांडण झालं नाही. आणि अनिकेतचे ऑफिसचे मेसेज इथे चालू झाले आहेत. अनिकेत हो, बाहेर पडल्याच रोडवर हायवेला लागल्यावर गाडी मरणाचं ट्रॅफिक चालू झालंय. हे बघा. आणि ऍक्च्युली आम्ही थोडंसं आज घाई केली नाही कारण मुलांना आम्ही रोजच असं घाई करून नेतो. 8:30चं टार्गेट होतं आमचं. पण आम्ही मस्त उठलो, ब्रेकफास्ट केला मस्त. आणि ब्रेकफास्ट मध्ये आम्ही काय खाल्लं? पुऱ्या, चहा आणि पुऱ्या. तर माझ्या एका फ्रेंडने काल मला ट्रॅव्हल साठी म्हणून मस्त अशा छान मसाल्याच्या पुऱ्या करून दिलेल्या होत्या. मुलांसाठी साध्या पुऱ्या बनवून दिलेल्या होत्या. तर त्याच आजचं मी ब्रेकफास्ट मध्ये खाल्ल्या. आणि अनिका भूविका पण एकदम फुल होऊन निघालेल्या आहेत. अनिकेतने पण भरपूर पुऱ्या खाल्ल्या चहा बरोबर. मलाही पुऱ्या फार आवडतात चहा बरोबर. सो आता आम्ही होप क्रॉस केलेला आहे. आणि ह्याच्या होप पर्यंत आम्ही नेहमीच आलेलो होतो. पण ह्याच्या पुढे आम्ही गेलो नाहीये. आणि आता ह्याच्या पुढची जर्नी आम्ही स्टार्ट झालेली आहे आमची. सो आता मी तुम्हाला सांगते आम्ही कुठे चाललोय ते. तर आम्ही चाललोय जगप्रसिद्ध असलेल्या बॅन्फ नॅशनल पार्कला. सो चला आमची जर्नी आता तिथून तुम्हीही बघाल 5 दिवसाची की बॅन्फ नॅशनल पार्क आम्ही कसं आमची ही आयटिनरी केलेली आहे. कुठे कधी कोणत्या दिवशी जायचं आहे हे सगळं मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर ह्या सिरीजचे तुम्ही सगळे व्हिडिओ नक्की बघा. आणि अनिका झोपलेली होती, आता उठली. थोडीशीच झोपली. केवढा वेळ झोपली? एवढा वेळ झोपली. आणि भुवी तू झोपलेली. आणि भुवीचं सारखं चालू आहे कधी येणार. सो ह्याच्या पुढचा आमचा पहिला जो स्टॉप आहे आम्ही थांबणार आहोत रेवेल स्टॉकला. तर तो आमचा पहिला स्टॉप आहे. व्हँक्युअर टू बॅन्फ ही जी जर्नी आहे ही टोटल 10 आवर्सची आहे. राईट, 9 hours प्लस लागतात. सो आम्ही आता फर्स्ट डे आम्ही असा विचार केला की मुलांसोबत खूप जास्त ड्राईव्ह नको. सो पूर्ण ट्रिप टायरिंग होऊन जाते. सो आता आम्ही एक अराउंड 6 hours जर्नी करणार आहोत. आणि मग एका ठिकाणी ब्रेक घेणार आहोत. आणि अलॉंग द वे 1-2 स्पॉट्स बघणार आहोत. बाहेर तर सीन खूपच आहे. पण 1-2 स्टॉप्स घेऊन मग आम्ही हॉटेल चेक इन करणार आहोत आज. ही जी ड्राईव्ह आहे व्हँक्युअर टू बॅन्फची ती खूप छान आहे. ऍक्च्युली खूप मस्त मोठा गोंधळ झाला. आम्ही
पूर्ण एक होप क्रॉस करून आम्ही पुढे गेलेलो होतो. ब्रिटिश स्कूल होप क्रॉस करून 1 तास पुढे गेलेलो होतो आणि त्यावेळी आम्हाला वाटेत एकही पेट्रोल पंप मिळाला नाही. पुन्हा आम्हाला 25 मिनिटं ड्राईव्ह करून होपला रिटर्न आलो आम्ही आणि आता इथे पेट्रोल भरलं. आणि ह्या माणसामुळे झालंय ते सगळं, कारण ह्या माणसाने चेक केलं नाही स्वतःच, ते खरं करतात त्याच्यामुळे आपसतपणा. आता इथे आम्ही 7-Eleven थांबलोय, तर ते आता काय करताय डम्पलिंग आणि अनिकेत आता इथे कॉफी घेत आहेत आणि 1 तास आता वेस्ट गेलेला आहे आणि मला खूपच इरिटेशन होतंय. कांचनचं असं आहे की एकदम गप राय ही तर हो. तिथं आता इथे कॉफी घेतोय, इथेच घेतो आता, वेगळं स्पेशल कुठे थांबत नाही आणि 7-Eleven घेतो. आता आम्ही ऑलमोस्ट मेरिटला पोचायला आलोय. होप मागे सोडलं आणि तुम्ही आता बघू शकता मी इकडे बसलोय आणि आता आमचे ड्रायव्हर चेंज झालेले आहेत. एकदम कॉन्सन्ट्रेशनने कांचन चालवते कार. स्पीड लिमिट खूप जास्त येते, 120 आहे, त्याच्यामुळे ती थोडी एकदम फोकस करून चालवते. आता जस्ट घेतली तिने कार. मूवी बसली आहे, मूवी आता झोपत नाहीये आणि आपण थोडंफार खाऊन तिथे निघालो, त्याच्यामुळे थोडं आता बसलेत मस्त मजेत. काय नाही, ऍक्च्युली मी कार घेतली आणि वाटेत मध्येच जरा इमर्जन्सी व्हेकल थांबतात तिथे थांबून घेतली. सो मला तिथून बाहेर काढते वेळी थोडी मी घाबरली, कॉन्शियस झाली, त्यामुळे अजून ती भीती आहे, त्यामुळे धक 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 होत आहे जरा. आणि 120चं स्पीड लिमिट आहे इथे आणि एवढ्या स्पीड लिमिटला मी कधी ड्राईव्ह नाही केली. वेदर एकदम आता पण पुन्हा चेंज झालंय, मस्त फ्रेश आणि सन आलाय आता बाहेर. आधी खूप ग्लुमी होतं, त्याच्यामुळे आता व्ह्यू अजून इम्प्रूव्ह झालाय. Yeah, okay. That's it? What do you want us to find? Hey, it starts with letter A? Is it a name? Something that starts with the letter C. C. Okay. What is there with the letter C? It's orange color. Orange. Oh my god, what And is it's orange? outside. Anika, can you guess? Truck. ओके, सो आता आम्ही आता कॅम्प लूप्स म्हणून एक ठिकाण आहे, तिथे पोहोचलोय. हे सुद्धा चांगलं डेस्टिनेशन आहे. आम्हाला इथे पण यायचं होतं, पण आता आम्ही थांबणार नाही आहोत या ट्रिपमध्ये. मे बी येताना एखादा स्पॉट इथे बघू, पण आता आमचं टार्गेट मेन आहे की पुढे रेबलस्टोक हा एक ठिकाण आहे, तिथे पोचायचं आहे आणि तिथे 1-2 स्पॉट्स बघायचे आहेत. आणि कांचन आता करते चांगल्यापैकी ड्रायव्हिंग. 2 तास केली. 2 तास चालवते, 2 तास 120 स्पीडला उडवते गाडी. आता बाहेरचा व्ह्यू दाखवतोय कॅम्प लूप्सला. थोडीशी सिनरी वेगळी आहे, एवढं ग्रीनरी नाही आहे सध्या इथे, पूर्ण माउंटन्स आपल्याला दिसत आहेत आणि इथे एक समोर आता रिव्हर पण आहे, पण आम्ही येतानाच एक्सप्लोर करू मोस्टली. कांचन इथे मध्ये काय मध्ये ना बोलते, म्हटलं व्हिडिओ चालू करे. काय सांगते का? ऍक्च्युली मी आता 2.5 तास झाले ड्राईव्ह करते, 2 तासाच्या तर वर झालेत, तरी तुम्ही अप्रिशिएट करत नाहीये. त्याच्यातही माझ्या चुकाच काढताय, कारण मी असा हात करते. तिला वाटलं गाडी कमी येते, हातच जास्त असं काय नाही. 120 हा जो स्पीड आहे, आणि तो पण असं नाही की रस्ता पूर्ण प्लेन आहे, मग टर्न खूप आहेत. आणि 120 हा माझ्यासाठी नवीन आहे हायवेवर स्पीड. मी कधीच चालवलं नाही ऍली मध्ये, पण 120 ला. ते म्हणते रोड स्ट्रेट का नाही, सरळच असलं पाहिजे. सरळच असले पाहिजे, सरळ एकदम स्ट्रेट, सरळ उडायचं ती नाही. वळणं होती मध्ये, हो. त्यामुळे मी असं हे हँडल थोडं स्टीप पकडते, त्याच्यामुळे जहाज जास्त होतोय मी घट्ट पकडल्यामुळे. आणि अनिकेत त्याच्यातही अप्रिशिएट न करता चुका काढताय, म्हणून मुलींचा ड्रायव्हिंग क्लासेस लावावे लागतात मुलींना, नवऱ्यांसोबत होत नाही. डिवोर्सच होतील लोकांचे. नोटेड. किती रील येतात नवरा गाडी शिकवते वेळी, म्हणून आम्ही सगळे क्लास रिलेट करू शकतात त्याच्या बरोबर. तुला क्लास लावू. इथे एक स्प्रिंकलर सिस्टीम आहे मस्तपैकी फार्म मध्ये,
क्लिअर दिसतंय की माहिती नाही, पण पूर्ण आहे बघा, लॉंगच्या लॉंग अशी स्ट्रिप त्यांनी बनवली आहे आणि त्याला मध्ये व्हील्स पण आहेत. आणि ही पूर्णच्या पूर्ण फुल फील्डला ती एका वेळी स्प्रिंकलर चालवलं आहेत आणि ती त्याला व्हील्स वगैरे पण दिले आहेत, त्याच्यामुळे ती मूव्ह पण करू शकतात कुठेही फार्ममध्ये. आता आम्ही पोचतो एक चेस म्हणून टाउन आहे इथे वाटेत, तिथे म्हटलं थोडासा ब्रेक घेऊ छोटासा ब्रेक घ्या आणि गाडीचा पण आणि ब्रेक घ्या. ड्रायव्हर चेंज करू. आणि ड्रायव्हर आता हात खूप वगैरे सगळं दमलेले दुखल्यात, आहेत. खूप 3 तास आता चालवली आहे. आणि मग आम्ही अशी आहे. नवीन ड्रायव्हर आहोत त्यात. त्याच्या पुढे मग आपण डायरेक्ट नेक्स्ट स्टॉपला थांबू. खूपच छान व्ह्यू आहे. त्या साईडला क्रीक आहे, दुसऱ्या बाजूला माउंटन्स. सो आता फायनली 3 तासाच्या ड्राईव्ह नंतर मी अनिकेतकडे कार दिलेली आहे. फायनली एक एक्झिट मिळाला आणि मी दिली अनिकेतकडे कार, कारण माझा हात खूप दुखायला लागलेला आणि अनिकेतने म्हटलं की इकडे तर वळणच होती पण ह्याच्यापेक्षा पण शार्प वळणं पुढे आहेत बोलले. सो आता आम्ही तिथे रेस्टरूमला थांबलो आणि आता पुढचा प्रवास सुरू झालाय. मध्ये आम्ही इथे कुठे स्टॉप घेतला नाही. आहेत खूप छान छान पॉइंट, खाली एक चांगला क्रीक आहे, लेक आहे मोठं, पण आता आम्ही थांबत नाही करून आम्ही जिथे एका स्पॉटला जायचं आहे ते एन्चेंटेड फॉरेस्ट म्हणून ते मुलांचा साठी चाललोय तिथे. म्हटलं तिथेच जाऊ आणि जायला अजून 1 तास लागणार आहे. तर भूक लागली मुलांना, ते पिझ्झा घेऊन दिलेला वाटेत आणि की तिथे पुरी खात आहेत. मला पण भूक लागली आहे. मी आता जायांची गोळी घेतली, सो थोड्या वेळाने मी खाईन. तर माझ्या फ्रेंडने अशा 5-5 बांधून दिल्यात एका ह्याच्यामध्ये, म्हणजे ते 5 संपले की तुम्ही दुसरं ओपन करा असं सिस्टम आहे. पॅकिंग पूर्ण व्हँक्युअर टू बांफ पर्यंत माउंटन व्ह्यू जास्त आहे. मध्ये मध्ये सिनिक व्ह्यू खूप होते, पण हायवे वरनं तुम्ही पटकन एक्झिट नाही करू शकत, कारण एकदमच त्या साईडला असे व्ह्यू होते, पण व्ह्यू फार सुंदर होते. आता एक माउंटन व्ह्यू आहे समोर, खूप सुंदर आहे. सो आता आम्ही पोचलोय आमच्या पहिल्या पॉइंटला ह्या पूर्ण जर्नीतल्या, ज्याचं नाव आहे एन्चांटेड फॉरेस्ट असं, आणि हे रेवलस्टॉक मध्ये आहे. आणि इथून जे आमचं हॉटेल आहे ते अजून 1 तासावर आहे. आता 5 वाजलेत. 6 तासाचा ड्राईव्ह करून आता आम्ही इथे पोहोचलेले आहोत. हा जो पॉइंट आहे तो मुलांसाठी खूप चांगला आहे, अडल्टसाठी एवढं नाही, पण मुलांना थोडं कंटाळली आहेत पूर्ण दिवसभर कारमध्ये बसून, म्हणून आम्ही आता त्यांच्यासाठी हा पॉइंटला थांबलोय. अडल्टसाठी इथेच बाजूला त्यांचा ॲडव्हेंचर आहे, ॲडव्हेंचर सगळे स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी आहेत तिथे. सो म्हणजे अडल्टसाठी जर एन्जॉय करायचं असतील तर तिथे जाऊ शकतात असं आहे. तर आता आम्ही इथे एन्चॅन्टेड फॉरेस्ट हाऊसला थांबलो. ये भुवी आहे झोपेत, अनिका नाही आहे झोपेत. सो इथून एंट्री आहे वाटतं. येस, इथे आता तिकीट काढावी लागेल, आम्हाला तिकीट बाय करावी लागेल, ते ना आपण आतमध्ये जाऊ शकतो. ओके, सो आता आपण आज जाऊया. आता आम्ही इथे तिकीट बाय केलेली आहेत आणि हे 7 वाजता बंद होणार आहे. तर चला आता आपण आज जाऊया. आणि इथे मुलांनी फिश फीडिंगसाठी फूड पण घेतलेलं आहे, बाय केलेलं आहे ते पण. सो चला. शू हाऊस. ओके, इथे हे ॲक्च्युली मुलांसाठी आम्ही काढलेलं, म्हटलं थोडं मुलांची स्टार्ट चांगली होईल पूर्ण ट्रिपची. यू नो एनी ऑफ देम? हां, चल आपण ह्याचं सगळे असं बघूया. बघूया. ओके, सो आम्ही फर्स्ट कॅसलमध्ये आलो आहे. सोल्जर लावलाय. सो आतमध्ये जाऊ इथून शकतो, खाली जाऊ शकतो. इट्स अ डंजन. गो टू द डंजन. कम ऑन, इट्स अ कॅसल अनिका. चल, हे असं इथे डंजन बनवलंय, म्हणजे हो त्याच्या इनसाइड मध्ये आहेत बघ ते. काय आहे बघ बोई, व्हॉट इज इट? डंजन. सो इथे तिथे ठेवलेले आहेत आतमध्ये सगळं. काय ठेवलंय? ते प्रिझन सारखं आहे ना. थांबा माझं घ्या इथे. तिथे आता सगळं बोई काय काय ट्रेजर होतं ना, ट्रेजर बघितलं, Treasure डंजन्स होतं. बघून आता इकडे टॉवर मध्ये चाललो आपण. नाही किंग ऑफ द कॅसल, बी किंग ऑफ द कॅसल.
टू द टॉवर. हा बघ असं कर. काय आहे हे? सो आता इथे आम्ही आलो. इथे छोटी मस्त पॉन्ड्स बनवली आहेत आणि इथे No 2 coins, मरमेड. please. इथे मरमेड आहेत आणि मरमेड लावल्यात इथे आणि मस्तपैकी याच्यात आय थिंक याच्यात फिश पण आहेत बाबू. काय काय याच्यात बोल, इथे टर्टल बस सोडलेत तू. त्यांनी. मरमेडच्या बाजूला बस किंवा इथे उभे राहतो. Hey, why do chickens cross the road? Oh, that's easy. To prove to the There's a talking population chicken we here. love it. I wrote a song about it. You want to hear it? Here it goes. Everybody. खरंच आहे असं? कांचन बसली इकडे जाऊन घोड्यावर. हा म्हणजे कुठे चालली? तुकडुक 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 गावी चालली. तुकडुक गावी डायरेक्ट. इंडियाला पण नाही. Enchanted सो ही egg. प्लेस किड्स साठीच मस्त आहे. लोक एन्जॉय करतायत फुल. काय? काय मिळालं अनियनचं तुला? विलेज ऑफ लिव्हर अँड अनियन. काय बाबू इथे? इथे 3 लिटल पिग Three आहे. little तर pigs त्याच्यातला जो साठी. 3rd पिग आहे तो इथे आहे. ओ या, कुठे? go. ये इकडे. गो 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 कम अँड कम. हा जा, तू पण जाऊ शकते भाऊ दीदीच्या मागून. गो डोअर ओपन कर. बोवी ओपन दिस डोअर. बाबू ही येते बघ, हिला घे. अनिकाला पण घे. हा बघा इथे ओल्ड वुमन म्हातारीचा जो बूट आपण म्हणतो. हँगिंग गार्डनचा हँगिंग म्हातारीचा गार्डन boat. मध्ये मुंबईला पण आहे मोठा. इथे त्यांनी ओल्ड वुमन हु लिव्ड इन अ शू. गो ना. आणि याच्यात काय बाबू स्टेअर्स आहेत वर जायला. हो स्लाइड पण आहे. येस. ओ काव. हो ती काव कुठे चढली बघ. काव. काय व्हॉट स्टोरी? इज द स्टोरी? डिडल. व्हॉट? The blade grabbed the spoon. द डूडल डील. ओके इथे सुद्धा एक छानसा ट्री हाऊस केलाय. इथेच थांब भूवी. भूविका. कुठे गेली अनिका? To the bed. बेड इज बेड. मध्ये. कुठे गेली तू अनिका? 7 elves and Snow White. ओ अच्छा. 7 एल्फ्स अँड स्नो व्हाईटचं हे बनवलंय त्यांनी. कॅसल आहे ये. One back, two back. Can चलो 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 लेट्स गो. अंजू कसं आहे? मस्त. हा असा छान ओंडका आहे झाडाचा आणि त्याच्यावर त्यांनी इथे घोड्याचं हे केलेलं आहे आणि हे मस्त असं सिसॉ सारखं होतंय. मजा येते. असं वाटतं की घोडा धावतोय. किड्ससाठी हे पार्क खूप छान आहे. म्हणजे तुम्ही खूप वेळ किड्स सोबत ट्रॅव्हल करत असाल आणि मध्येच किड्सला थोडं एन्जॉय करायचं असेल कारण ती कंटाळतात पूर्ण बसून बसून. सो त्यांच्यासाठी हे खास आहे. आता मी इथे पुढे आलोय. ए काय हे पू हाऊस आहे इकडे. ते मस्त छान असे ट्री हाऊसेस बनवले आहेत त्यांना. या लेट्स गो टू द ट्री. सो इथे छान असा नेचर वॉक पण आहे आणि इतकं सुंदर ट्रेल आहे. इतकी झाडं इतकी छान वाटतात. बघू शकता एकदम उंच उंच झाडं आहेत. पण हा जो वॉक आहे तो 6 वाजता बंद होतो आणि हे पार्क 7 वाजता बंद होतं. पण तिथे लिहिलंय नेचर वॉक क्लोज 6 PM. ओके आता थोडं परत ऊन आलंय त्याच्यामुळे जरा चांगलं दिसायला लागलंय. तर जरा आता एक जरा हो. फोटो काढा. थोडंसं इम्प्रूव्ह झालंय. इथे आहे ग्रँडमा हाऊस. तर छान असं छोटंसं हाऊस बनवलेलं आहे आणि त्याच्या आतमध्ये सगळं असं ठेवलेलं आहे. छोटं चेअर, एक बेड वगैरे असं काय काय आहे. वर गच्ची पण आहे. तिथे जाऊन ग्रँडमा बसून बघत असेल बाहेर. छोटं इट्स अ ग्रँडमाज हाऊस. आणि कसे आहे अनिका? होवी कसं आहे आतमध्ये काय काय आहे? बघू शकता त्याच्यात टाकून. वेल आहे वेल. Where are you? Fish. विश मागू शकता तिथे. ते सो इथे त्याने लिहिलं आहे सेफ्टीसाठी जर चिल्ड्रन वॉक करू शकतात तरच ते जाऊ शकतात. तुम्ही उचलून नाही घेऊ शकत चिल्ड्रन्सला इथे. खूप मोठं काय आहे हे. आय थिंक तिकडनं पाहावं लागेल. इथे काय बाबू इकडे काय आहे ग? मिल आहे. मिल त्यांची गिरण. मिल. ओके आता मी लास्ट पॉइंटला चाललो आहे इथे फिश फिडिंगसाठी. ओके चला फिश फिडिंग. ओके सो इथे एक छोटंसं पॉन्ड बनवलं आहे त्यांनी आणि फिश फिडिंगसाठी. आणि तिथे छान प्रिन्सेसचं लाईट हाऊस आहे. मस्त आतमध्ये लाईट्स केलेले आहेत आणि सुंदर असा टनल आहे. आणि याच्या थ्रू एक्झिट करायचं आपल्याला. अच्छा भूवी अनिका चल आणि इथून आता आम्ही थँक्यू फॉर द एन्चॅन्टेड फॉरेस्ट. चला चला चला. आणि डायरेक्ट इथे नाही यू हॅव टू शेअर. ओके
देना शी विल. आणि काय खातोस? कोणी दिली पुली तुला? मी दिली, पण कोणी करून आणली? सो आता अनिका आणि भूविका पुरी खातायत. आमचा हा पॉइंट करून झाला. वाजले संध्याकाळचे 7 वाजले. त्यांचा जेवायचा टाइम झाला, त्यामुळे मी त्यांना एक पुरी दिली. म्हटलं जरा वेळ शांत राहतील. आणि आता आम्ही चाललोय पुढच्या पॉइंटला. पॉइंट्स इथे खूप आहेत रेवलस्टॉकला, पण ते खूप पुढे आहेत किंवा आता खूप टाइम होऊन गेलाय. 7 वाजलेत, सगळं बंद होत आलंय. तर आम्हाला इथेच आता एक छोटासा व्ह्यू पॉइंट आहे 7 मिनिट्सवर. ते थ्री व्हॅली लेक एक लुकआउट पॉइंट आहे, तिथे जाणार आहोत. वाटेतच आहे, 5 मिनिटावर आहे. तो करून मग आम्ही हॉटेललाच जाऊ मोस्टली, कारण 1-2 पॉईंट्स आहेत पण ते जरा माउंटन एरियामध्ये आहेत आणि 1 hour ड्राईव्ह आहे. आता ऑलरेडी तिथे जाईपर्यंत रात्र होऊन जाईल. सो ते आता आज तरी अवॉइड करू. मे बी सकाळी उद्या मॉर्निंगला उठून जाऊ शकतो 5 वाजता. सो आता आम्ही इथे सेकंड पॉइंटला थांबलोय, ज्याचं नाव आहे 3 व्हॅली लेक. कारण हे बघा, असे 3 व्हॅली आहेत, 1, 2 आणि 3. आणि हे 3 व्हॅलींच्या मध्ये, म्हणजे 3 या माउंटनच्या मध्ये असा हा लेक आहे. तर या पॉइंटचं 3 व्हॅली लेक असं नाव आहे आणि खूप सुंदर असा पॉइंट आहे. पॉइंट्स इथे खूप आहेत, फक्त प्रॉब्लेम हा होतो की पार्किंग आपण असं एकदम पटकन नाही करू शकत हायवेवर असल्यामुळे. हो, आम्हाला खूप डिफिकल्ट वाटलं, म्हणजे थोडा आत यायला. पण आता साईडला लावून आम्ही मस्त बघतोय. जा, छान व्ह्यू आहे. तर जरा इथे पाण्यात सोडलंय आम्ही. नाही, तुम्ही. मी सोडलंय. कांचन तर नाहीच म्हणत होती. कांचन फोटो काढायला तिकडे गेली, तोपर्यंत म्हटलं जा तुम्ही शूज काढून. भिजू नको अनिका, मागे हो. जर भिजली ना अनिकेत तर बघा तुम्ही. काय करणार, पुसणार जाऊन, ते काय करेल. सो आता आम्ही पोचलोय हॉटेलवर. हॉटेल अल्पाईन इन म्हणून आहे. सो तिथे आज आम्ही स्टे करणार आहोत. आता वाजले रात्रीचे 8:30. जेवणाचा टायमिंग झालेला आहे. खूप लेट झालं इथे पोचेपर्यंत. तो चला आता हॉटेलला पहिलं चेक इन करतो आणि त्याच्यानंतर मग मी शेअर करेन की काय करतो, डिनर प्लॅन वगैरे कसं काय आहे ते. सो लेट्स गो. सो आता आम्ही चेक इन केलंय. छान आहे रूम आहे मला पाहिजे. सो आता आम्ही फ्रेश वगैरे झालो. मुलांना पण बाथ वगैरे घातली, कारण मग सकाळीच उठून ना घाई होणार. आणि प्लस ते तिथे बीचच्या तिथे ज्या लेकमध्ये थोडी पाण्यात वगैरे गेलेली, म्हणून त्यांना पहिलं बाथ घातलं. आणि मी पण फ्रेश झाली. अनिकेतने पण बाथ वगैरे केली. आणि आता आम्ही इथे जेवणाची तयारी करतोय. हे हॉटेल आहे, एअरबीएनबी नाही आहे. पण अनिकाला खूप बाहेरचं खाण्याने त्रास होतो, कंटिन्यू ती नाही खाऊ शकत. आणि आमची पुढे 5 days ट्रिप चालणार आहे. तर तिच्यासाठी आम्ही काही वस्तू बाय केल्या आत्ता, खास तिच्यासाठी, कारण तिला खूप कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे. तर मी तुम्हाला आता दाखवते आम्ही काय करतोय आता ते. तर इथे आहे हा राईस कुकर, इलेक्ट्रिक राईस कुकर आहे. आणि हा इलेक्ट्रिक कुकटॉप आहे. हा आम्ही आता अमेझॉनवरनं ऑर्डर केलेला खास ह्या ट्रिपसाठी. तर पटकन ह्याच्यामध्ये राईस लावते. त्याच्यामध्ये मी खिचडीचं वगैरे मिक्सर पण रेडी करून घेऊन आलेली आहे की पटकन तिला मी खिचडी बनवून देईन. आणि इकडे राईस लावली. आणि इथे ओट्स वगैरे असं काहीतरी करू शकते. ब्रेड ऑमलेट वगैरे कधी ब्रेकफास्टला करू शकते, कारण तिला कंटिन्यू नाही बाहेरचं जमणार आहे. आणि आम्हीही 2 टाइम नाही खाऊ शकत, तर जेवढं आम्हाला शक्य होईल तेवढं आम्ही करू. तर आता इथे राईस लावते. आणि आम्ही काही रेडीमेड ज्या भाज्या असतात ते गिट्सची पॅकेट घेऊन आलोय. तर त्याच्यातली आता एक काहीतरी करू आणि पटकन जेवण करू. तर चला आता मी तयारी करते आणि मग जेवायला घेतो, कारण खूप लेट झालंय. तर आता इथे गरम गरम वाफालेला राईस, गरम गरम दाल मखनी आणि पनीर मसाला, सगळं गरम गरम जेवण. मुलांना भरवलं आणि त्याच्यासोबत पुऱ्या. मुलांना भरवलं. आता आम्ही जेवायला बसलोय. अतिशय सुंदर आहे. येऊन 10 मिनिटात जेवण बनवलं. हो, छान झालं. आता मी सुद्धा घेतलंय मस्त पुऱ्या आणि दाल मखनी.